नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे सर्वांचे आपले यूट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा। आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती 2021 साठी सराव प्रश्न अभ्यासत आहोत। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 1, भारतातील उच्च न्यायालयांची संख्या किती आहे? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 24, पर्याय क्रमांक 2 23, पर्याय क्रमांक 3 25 व पर्याय क्रमांक 4 आहे 26। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 25। भारतामध्ये आता सध्या 25 उच्च न्यायालये आहेत। यापूर्वी भारतामध्ये 24 एवढे उच्च न्यायालय होते। आता एका नवीन उच्च न्यायालयाची निर्मिती करण्यात आलेली आहे आणि ज्यांना कोणाला माहित आहे त्यांनी कमेंटमध्ये मला नक्की कमेंट करून सांगा की भारतातील 25वे उच्च न्यायालय कोणते आहे व कोठे स्थापन करण्यात आलेले आहे। प्रश्न क्रमांक 2, भारतातील पहिला व्याघ्र प्रकल्प कोणता? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 मेळघाट, पर्याय क्रमांक 2 अंधारी, पर्याय क्रमांक 3 जिम कार्बेट, पर्याय क्रमांक 3 आहे यापैकी नाही, पर्याय क्रमांक 4 आहे यापैकी नाही। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 जिम कार्बेट हा भारतातील पहिला व्याघ्र प्रकल्प आहे। प्रश्न क्रमांक 3, डॉक्टर प्रकाश आमटे यांच्यावर कोणत्या देशाने टपाल तिकीट प्रकाशित केले आहे? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 भारत, पर्याय क्रमांक 2 पाकिस्तान, पर्याय क्रमांक 3 नॉर्वे व पर्याय क्रमांक 4 आहे मोनॅको। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 मोनॅको या देशाने डॉक्टर प्रकाश आमटे यांच्यावर टपाल तिकीट प्रकाशित केलेले आहे। प्रश्न क्रमांक 4, 1 मीटर म्हणजे किती सेमी? हा मॅथचा प्रश्न आहे, तरी पण आपण समाविष्ट केलेला आहे कारण असा एकतरी प्रश्न परीक्षेमध्ये नक्की विचारला जातो। तर याचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 10 सेमी, पर्याय क्रमांक 2 100 सेमी, पर्याय क्रमांक 3 1000 सेमी व पर्याय क्रमांक 4 आहे 10,000 सेमी। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 100 सेमी। 1 मीटर म्हणजे 100 सेमी होय। प्रश्न क्रमांक 5, भारतीय धवल क्रांतीचे जनक कोण आहेत? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 M.N. राव, पर्याय क्रमांक 2 M.S. स्वामीनाथन, पर्याय क्रमांक 3 वर्गीस कुरियन व पर्याय क्रमांक 4 आहे यापैकी नाही। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 वर्गीस कुरियन हे भारतीय धवल क्रांतीचे जनक आहेत। प्रश्न क्रमांक 6, देशातील पहिले ग्राम न्यायालय कोठे सुरू करण्यात आले आहे? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 उरुळी कांचन, पर्याय क्रमांक 2 कराड, पर्याय क्रमांक 3 अहमदनगर व पर्याय क्रमांक 4 आहे औरंगाबाद। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 उरुळी कांचन। उरुळी कांचन येथे देशातील पहिले ग्राम न्यायालय सुरू करण्यात आलेले आहे। प्रश्न क्रमांक 7, मूळ रेखावृत्त कोठून जाते? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 सन फ्रान्सिस्को, पर्याय क्रमांक 2 लंडन, पर्याय क्रमांक 3 मॉस्को व पर्याय क्रमांक 4 आहे ग्रीनिचिन। तर या ग्रीनिच या ठिकाणाहून जाते का असा प्रश्न पर्याय आहे ग्रीनिच। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ग्रीनिच या ठिकाणाहून मूळ रेखावृत्त जाते। प्रश्न क्रमांक 8, कोणत्या लढाईमुळे भारतात ब्रिटिश सत्तेचा पाया घातला गेला असे म्हटले जाते? हा प्रश्न वारंवार विचारला जातो। पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 श्रेयवादाची लढाई, पर्याय क्रमांक 2 पलसीची लढाई, पर्याय क्रमांक 3 बक्सरची लढाई व पर्याय क्रमांक 4 आहे हळदीपाठाची लढाई। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पलसीची लढाई। या लढाईमुळे भारतात ब्रिटिश सत्तेचा पाया घातला गेला असे म्हटले जाते। प्रश्न क्रमांक 9, मुस्लिम लीगची स्थापना केव्हा करण्यात आली? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 1909, पर्याय क्रमांक 2 1960, पर्याय क्रमांक 3 1906 व पर्याय क्रमांक 4 आहे 1970। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 1906 मध्ये मुस्लिम लीगची स्थापना करण्यात आलेली आहे। प्रश्न क्रमांक 10, लॉर्ड कर्झनवॉलिसची हत्या कोणत्या क्रांतिकारकाने केली? तर पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 अनंत कान्हरे, पर्याय क्रमांक 2 खुद्दीराम बोस, पर्याय क्रमांक 3 उधम सिंग, पर्याय क्रमांक 4 मदनलाल धिंगरा। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 उधम सिंग यांनी लॉर्ड कर्झनवॉलिसची हत्या केलेली आहे। प्रश्न क्रमांक 11,
कोणता कायदा भारतीय इतिहासात काळा कायदा म्हणून ओळखला जातो? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 रेग्युलेटिंग ॲक्ट, पर्याय क्रमांक 2 बंगालची फाळणी, पर्याय क्रमांक 3 रॉलेट ॲक्ट व पर्याय क्रमांक 4 आहे यापैकी नाही. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 रॉलेट ॲक्ट. हा भारतामध्ये काळा कायदा म्हणून किंवा भारताच्या इतिहासामध्ये काळा कायदा म्हणून ओळखला जातो. प्रश्न क्रमांक 12 आधी स्वराज्य मग सुधारणा ही विचारसरणी कोणाची होती? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 लोकमान्य टिळक, पर्याय क्रमांक 2 गोपाळ गणेश आगरकर, पर्याय क्रमांक 3 गोपाळ कृष्ण गोखले व पर्याय क्रमांक 4 आहे न्यायमूर्ती रानडे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 लोकमान्य टिळक यांची ही विचारसरणी होती की आधी स्वराज्य व मग सुधारणा. प्रश्न क्रमांक 13 आयर्न म्हणजेच लोखंड याची रासायनिक संज्ञा कोणती? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 आयन, पर्याय क्रमांक 2 Fe, पर्याय क्रमांक 3 Fh, पर्याय क्रमांक 4 Ni. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 Fe ही आयर्न म्हणजेच लोखंड याची रासायनिक संज्ञा आहे. प्रश्न क्रमांक 14 समान कार्य करणाऱ्या पेशींच्या समूहाला काय म्हणतात? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 ऊती, पर्याय क्रमांक 2 केंद्रक, पर्याय क्रमांक 3 मूल व पर्याय क्रमांक 4 आहे अभिसार. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ऊती. समान कार्य करणाऱ्या पेशींच्या समूहाला ऊती असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 15 धरणाच्या पाण्यात कोणती ऊर्जा असते? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 गतीज ऊर्जा, पर्याय क्रमांक 2 स्थितीज ऊर्जा, पर्याय क्रमांक 3 आहे औष्णिक ऊर्जा व पर्याय क्रमांक 4 आहे यापैकी नाही. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 स्थितीज ऊर्जा. धरणाच्या पाण्यामध्ये स्थितीज ऊर्जा असते. प्रश्न क्रमांक 16 त्वचा व डोळे यांच्या आरोग्यासाठी कोणते जीवनसत्व आवश्यक असते? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 अ जीवनसत्व, पर्याय क्रमांक 2 ब जीवनसत्व, पर्याय क्रमांक 3 क जीवनसत्व व पर्याय क्रमांक 4 आहे ड जीवनसत्व. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अ जीवनसत्व. अ जीवनसत्व हे त्वचा व डोळे यांच्या आरोग्यासाठी आवश्यक असते व ते तुम्हाला पालेभाज्यामधून तसेच फळांमधून देखील मिळते. प्रश्न क्रमांक 17 कुष्ठरोगाच्या जंतूचा शोध कोणी लावला असा प्रश्न आहे. पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 डॉक्टर सॅटक, पर्याय क्रमांक 2 डॉक्टर हॅन्सन, पर्याय क्रमांक 3 डॉक्टर हार्वे व पर्याय क्रमांक 4 आहे यापैकी नाही. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 डॉक्टर हॅन्सन यांनी कुष्ठरोगाच्या जंतूचा शोध लावलेला आहे. प्रश्न क्रमांक 18 हाडांमध्ये सर्वात जास्त प्रमाण कशाचे असते? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 कॅल्शियम फॉस्फेट, पर्याय क्रमांक 2 कॅल्शियम कार्बोनेट, पर्याय क्रमांक 3 आहे दोन्ही समप्रमाणात म्हणजेच कॅल्शियम फॉस्फेट व कॅल्शियम कार्बोनेट हे दोन्ही समप्रमाणात, पर्याय क्रमांक 4 आहे यापैकी नाही. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कॅल्शियम फॉस्फेट हे हाडांमध्ये सर्वात जास्त प्रमाण कॅल्शियम फॉस्फेट याचे असते. प्रश्न क्रमांक 19 विष्णू शास्त्री चिपळूणकर हे कोणत्या टोपण नावाने ओळखले जातात? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 जागल्या, पर्याय क्रमांक 2 मोरोपंत, पर्याय क्रमांक 3 कवी बी व पर्याय क्रमांक 4 आहे गोल्या घुबड. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 गोल्या घुबड या नावाने विष्णू शास्त्री चिपळूणकर या टोपण नावाने ओळखले जातात. प्रश्न क्रमांक 20 नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 भंडारा, पर्याय क्रमांक 2 अमरावती, पर्याय क्रमांक 3 नागपूर व पर्याय क्रमांक 4 आहे गोंदिया. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 गोंदिया या जिल्ह्यामध्ये नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान आहे. प्रश्न क्रमांक 21 क्रिकेट माय स्टाईल 1987 हे पुस्तक कोणाचे आहे? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 सुनील गावस्कर, पर्याय क्रमांक 2 आहे सचिन तेंडुलकर, पर्याय क्रमांक 4 कपिल देव, पर्याय क्रमांक 3 आहे कपिल देव व पर्याय क्रमांक 4 आहे महेंद्रसिंग धोनी. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कपिल देव. कपिल देव यांचे हे म्हणजेच क्रिकेट माय स्टाईल 1987 हे पुस्तक आहे. तर सचिन तेंडुलकर यांच्या पुस्तकाचे नाव काय हे मला कमेंटमध्ये ज्यांना माहीत आहे त्यांनी कमेंट करून नक्की सांगा.
प्रश्न क्रमांक 22 गांधी विरुद्ध आंबेडकर या नाटकाचे लेखक कोण? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 प्रशांत दळवी, पर्याय क्रमांक 2 प्रेमचंद, पर्याय क्रमांक 3 अजित दळवी व पर्याय क्रमांक 4 आहे जयवंत दळवी. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 प्रशांत दळवी हे गांधी विरुद्ध आंबेडकर या पुस्तकाचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक 23 रेहेकुरी अभयारण्य कोणत्या प्राण्यांसाठी राखीव आहे? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 मोर, पर्याय क्रमांक 2 हरिण, पर्याय क्रमांक 3 काळवीट व पर्याय क्रमांक 4 आहे सिंह. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 काळवीट. रेहेकुरी अभयारण्य हे काळवीट या प्राण्यांसाठी राखीव अभयारण्य आहे. प्रश्न क्रमांक 24 भारतात पंचायत राज सुरू होण्याआधी खालीलपैकी कोणता एक कार्यक्रम प्रगतीपथावर होता? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 रोजगार हमी कार्यक्रम, पर्याय क्रमांक 2 समुदाय विकास कार्यक्रम, पर्याय क्रमांक 3 ग्राम विकास कार्यक्रम व पर्याय क्रमांक 4 आहे यापैकी नाही. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 समुदाय विकास कार्यक्रम हा भारतामध्ये पंचायत राज सुरू होण्याअगोदर प्रगतीपथावर असणारा एक कार्यक्रम होता. प्रश्न क्रमांक 25 या व्हिडिओचा शेवटचा प्रश्न 6 ऑगस्ट 1952 रोजी कोणत्या परिषदेची स्थापना करण्यात आली? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 नियोजन आयोग, पर्याय क्रमांक 1 आहे व पर्याय क्रमांक 2 आहे राष्ट्रीय विकास परिषद, पर्याय क्रमांक 3 आहे राष्ट्रीय आर्थिक परिषद व पर्याय क्रमांक 4 आहे राष्ट्रीय नियोजन परिषद. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 राष्ट्रीय विकास परिषद यांची 6 ऑगस्ट 1952 रोजी या परिषदेची स्थापना करण्यात आलेली आहे. म्हणजेच प्रश्न असा आहे 6 ऑगस्ट 1952 रोजी राष्ट्रीय विकास परिषदेची स्थापना करण्यात आलेली आहे. या व्हिडिओमध्ये इतकेच. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओ लाईक करा. चॅनल आत्तापर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या सर्व नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळेल. धन्यवाद.